तर पंढरपूरमधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पंढरपूरच्या सरकोली या ठिकाणी मनोज जरांगेंचं जंगी स्वागत होत आहे। आज या ठिकाणी गावभेट बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आधी मनोज जरांगेंनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि आता त्यानंतर त्यांचं हे जंगी स्वागत सरकोलीमध्ये होत आहे। त्यानंतर ते गावभेट बैठका सुद्धा घेणार आहेत। 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि आज या सभेचं आयोजन पंढरपुरात करण्यात आलेलं आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पंढरपूरच्या सरकोलीमधली पाहत आहे। जेसीबीच्या साह्यानं मनोज जरांगे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येणार आहे। सध्या मनोज जरांगे हे पंढरपूरच्या सरकोली या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात त्या ठिकाणी सभा देखील होणार आहे। कॉर्नर सभांचं आयोजन मनोज जरांगेंकडून करण्यात आलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं हे जंगी स्वागत सरकोली या ठिकाणी केलं जात आहे। मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत। जेसीबीच्या साह्यानं त्यांच्यावर फुलांची उधळण होतीये। कुणबी प्रमाणपत्र रद्दच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर टीका केली होती आणि आता 29 ऑगस्टला त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। त्याआधी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जरांगे सध्या आहेत। पाहतोय जेसीबीच्या माध्यमातून जरांगेंवर फुलांची उधळण सध्या होतीये। मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। गावभेट बैठकीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सरकोली आता या ठिकाणी मनोज जरांगे हे दाखल झालेले आहेत। भव्य असा हार इथे आपण पाहू शकतोय। जंगी स्वागत सध्या मनोज जरांगेंचं पंढरपूर मध्ये केलं जात आहे। तर सकाळी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन जरांगे पुढच्या दौऱ्याला निघाले आणि आता सरकोलीमध्ये ते दाखल झालेले आहेत। याच ठिकाणी त्यांच्या एका सभेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेमध्ये मनोज जरांगे नेमकं काय बोलतात त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रमाणपत्र रद्दच्या एका पत्रकानंतर मनोज जरांगेंनी सरकारवर टीका केली होती। एकनाथ शिंदे, बावनकुळे, फडणवीस यासह एकूणच सरकारवर मनोज जरांगेंनी टीकास्त्र डागलं। त्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं आणि आता 29 ऑगस्टला आंदोलनाची हाक मनोज जरांगेंनी दिलेली आहे आणि 29 ऑगस्टच्या या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलेलं आहे। आजच्या या सभेदरम्यान ते नेमकं काय बोलतात त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। इशारा सभा खरं तर मागच्या वेळी त्यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर आता सरकोली या ठिकाणी मनोज जरांगेंच्या या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या सभेमध्ये सहभागी झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सध्या जरांगे आहेत तर सोलापूर मधल्या पंढरपूर इथल्या सरकोलीमध्ये आज त्यांची ही सभा होती आणि विशेष म्हणजे त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। जवळपास 10 ते 12 जेसीबी मधून ही दृश्य आपल्याला खरं तर या सरकोली गावामध्ये पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सरकोली गावामध्ये मनोज जरांगे पाटील हे नुकतेच दाखल झालेले आहेत। अशा पद्धतीनं त्यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। प्रचंड गर्दी जी आहे ती मराठा समाज बांधवांची या सरकोली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय की मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी या सरकोली गावामध्ये जमलेले आहेत। आपण पाहतोय की जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून ट्रेनच्या आहे। आपण बघू शकतो की प्रचंड प्रमाणात गर्दी मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यासाठी या सरकोली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की गर्दी समाज बांधवांची या सरकोली गावामध्ये जोरदार पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येत आहे। रस्त्याच्या दुतर्फा मराठा समाज बांधवांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र खरं तर आपल्याला या सरकोली गावामध्ये पाहायला मिळते। आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातला दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सरकोली गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि या सरकोली गावामध्ये मराठा समाज बांधवांकडून जोरदार अशा पद्धतीने स्वागत जे आहे ते मनोज जरांगे पाटलांचं करण्यात येत आहे। आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहू शकतो की मनोज जरांगे पाटील स्वतः आता या गाडीच्या टपावरती बसलेले आहेत आणि समाज बांधवांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकतेच मनोज जरांगे पाटील या गावात दाखल झालेले आहेत आणि जोरदार पद्धतीने स्वागत जे आहे ते
मराठा समाज बांधवांकडून मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी करण्यात येत आहे। रस्त्याच्या दुतर्फा आपण जर पाहिलं तर मराठा समाज बांधवांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि थोड्याच वेळात जरांगे पाटील या सरकोली गावामध्ये जी सभा होणार आहे त्या सभेला संबोधित करणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आजच्या सभेतून काय बोलतात आणि काय हल्लाबोल करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर।